हॅलो 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 कमी करा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतियेत कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. महिला मंडळी, माझी विनंती आहे तुम्हाला सगळेजण पुढे पुढे या. या पुढे पुढे सगळ्यांनी या पुढे पटापट समोरचे पुढे या. या ना पुढे. ही मधातलं हे अतिक्रम कोणासाठी ठेवलं एवढं? या आजूबाजूला बसलेली मंडळी इथं या. ठाला विठाला विठाला ठाला विठाला विठाला कुंडलिका पंढरीनाथ भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज नमः पार्वती पते हर 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 महादेव. विठाला 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संतजन महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय धातुन मुनेन्द्रिहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारू कैलास राणा शिवचंद्र पड्येंद्र माथा कुटे झळाळी कारण्य सिंधू भवदोक हरे तुझवेन शंभो मजको सती रंभा जयाची माता से हो आकारा मनामे पिता बसे हो सिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौने प्रभु गजानन ज्ञान मूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दया मूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला विठ्ठला ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं नमो मॉनिटर द्या फक्त आता तिकडले कमी असले चालतात हे असले पाहिजे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा बेस कमी करा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उपस्थित योगीराज संत सम्राट संत श्रीमंत समर्थ संत सद्गुरु गजानन महाराज यांच्या सेवेशी समर्पण करण्याच्या निमित्ताने श्रींच्या प्रगट दिन महोत्सवाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचित असलेला 4 चरणाचा अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या कष्टकरी कलियुगामध्ये संत महात्मे अवतार कार्य कशा करता करतायत याचा महिमा जगद्गुरु संत श्रीमंत तुकोबाराय 4 चरणामध्ये वर्णन करतायत। विठाला विठाला कीर्तनाची सेवा कशा निमित्ताने आहे सगळ्यांना कल्पना आहे। आपण बहुतेक श्रोते वर्ग समर्थ संत सम्राट योगीराज गजानन महाराज यांच्या भक्त परिवारातील सर्व सदस्य गुण्या गोविंदाने अत्यंत आनंदाने सगळ्यांच्या सहकार्याने श्रींचा प्रगट दिन महोत्सव या ठिकाणी साजरा आपण करतो। दरवर्षी प्रगट दिन सोहळा हा 1 दिवसाचा येतो, म्हणजे 1 दिवस येतो, वर्षातून एकदा तसा येतो। पण या वर्षी दुग्ध शर्करा योग आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुद्धा आजच आहे आणि हा कालखंड या ठिकाणी चालू झालेला आहे। म्हणून समर्थांचा प्रगट दिन महोत्सव सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे, संपूर्ण देशामध्ये नव्हे तर आउट ऑफ कंट्रीमध्ये सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। ही भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे।
कडक कर जरा आवाज दे इकडला आवाज दे. म्हणून श्रींच्या चरणावर समर्पण करण्याच्या निमित्ताने जो अभंग या ठिकाणी निवडला, हा अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे. महाराज अभंगातून असं बोलतायत, बऱ्याचदा बरीचशी मंडळी साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करतात. ऐका, देवाची जयंती साजरी केली जाते, देवाची पुण्यतिथी साजरी केली जाते, तुमचं आमचं श्राद्ध साजरं केलं जातं. आणि संत महात्म्यांची जयंती म्हटल्यापेक्षा संत महात्म्यांचा अवतार कार्य होत असतो. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकाराम महाराज संतांना म्हणतायत की तुम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्म नाही घेतला, अवतार तुम्हा धरा या कारण. जडमुडांचा उद्धार करण्याकरता, जडमुडांना सन्मार्गाने लावण्याकरता या साधू महात्म्याचा अवतार असतो. म्हणून या कष्टकरी कलियुगामध्ये बरेचसे प्रापंचिक लोक साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यासारखं ठेवा. साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करणारे लोक, शास्त्रकार तर असं वर्णन करतायत, थोडा विकोराव दे पहिल्यासारखं, ज्याही लोकांनी साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न केला, नवे नवे साधू होण्याचा प्रयत्न केला, त्यांचं 110% पतन झालं असं वेद पुराणामध्ये आपल्याला ऐकायला भेटेल, वाचायला भेटेल. पण साधूच्या सानिध्यामध्ये जाऊन साधूची सेवा ज्याने जीवनामध्ये स्वीकारली, त्याचं कल्याण झालं, हेही तुम्हाला वैदिक पुराणामध्ये अनुभवायला मिळेल. आज श्रींचा प्रगट दिन महोत्सव आपल्याला उद्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा करायचा आहे. खऱ्या अर्थानं या कार्यकर्ते मंडळींची स्तुती नाही म्हणणार मी, पण वस्तुस्थिती सांगेल. संत गजानन महाराज सेवा समिती चिखलीच्या वतीने आयोजित भव्य दिव्य स्वरूपाचा हा श्रींचा प्रगट दिन महोत्सव आपण दरवर्षी या ठिकाणी साजरा करतो. आणि हा नुसतं चिखली तालुक्यापुरता मर्यादित नाही माझ्या राजांनो, हा बुलढाणा जिल्ह्यापुरता सुद्धा मर्यादित नाही, हा महाराष्ट्रापुरता सुद्धा मर्यादित नाही, हा देशापुरता सुद्धा मर्यादित राहिलेला नाही. तर आपली सगळ्यांची, आपल्या सगळ्यांना आपल्या कुशीमध्ये मायेप्रमाणे समावून घेणारी आपली गजानन माऊली, आपल्या गजानन माऊलीचा प्रगट दिन सोहळा जगात थाटामाटामध्ये साजरा केला जातो, ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ऐका, बऱ्याचदा प्रापंचिक लोक साधूची बराबरी करण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणतायत की ज्याही कालखंडामध्ये साधू हयात असतात आणि हयात असलेल्या साधूंची चेष्टा आपण करत असतो. साधू सुद्धा तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ते माणसासारखे दिसतात पण माणसासारखे नसतात, हे ओळखता आलं पाहिजे. संत नवती जगा मानसाच्या सारीखे, समुद्र नदी नवे पैजा, पाषाण मानू लये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारीखे. एखादा पडलेला दगड जर तुम्हाला दिसत असेल, अज्ञानी आहे ना राजा हो तुम्ही, एखादा पडलेला दगड जर तुम्हाला दिसत असेल तर शास्त्रकार असं वर्णन करतायत की त्या दगडावर चुकूनही गुलाल टाकू नका. लोक कशावर गुलाल टाकतील हे सांगता येत. एका बावलीनं गुलाल टाकला की दुसरी माऊली तिथं नारळ फोडणार म्हणजे फोडणार. तिला विचारलं का नारळ फोडलं, म्हणजे मला माहित नाही, तिनं गुलाल टाकला म्हणून मी नारळ फोडलो. तिसऱ्याला विचारलं तू का अगरबत्ती लावली, म्हणे तिनं दगड पडलेला पाहिला, त्या दगडावर गुलाल टाकला, त्या दगडाजवळ नारळ फोडलं आणि त्या दगडाजवळ अगरबत्ती लावली. एखादा दगड तुम्हाला पडलेला दिसला म्हणून त्याला शंकराचं लिंग किंवा पिंड संबोधू नका. ऐका, एखादा गावाच्या बाहेर खळखळून वाहत नसणारा नाला जर तुडुंब भरून 24 तास 24 मिनिटं वाहत असेल तर त्याला नदी किंवा धरण संबोधू नका. समुद्र नदी नव्हे पैजा. एखादी नदी गावाच्या बाहेरून जर वाहत असेल, प्रवाहित होत असेल तर त्या नदीला समुद्राची उपमा देता येणार नाही, चक्क देता येणार नाही. कितीही प्रयत्न जरी तुम्ही नदीला समुद्राची उपमा देण्याचा प्रयत्न केला सज्जनांनो, तरी नदी ही नदी असते आणि समुद्र हा समुद्र असतो.
तस संत नमती जगा माणसाच्या सारिखे. एखादा माणूस पोपटासारख्या चांगल्या गप्पा करत असल्या म्हणून तो महाराज होईल. एखादा माणूस पोपटासारख्या गप्पा करत असल्या म्हणून तो सद्गुरू होईल. एखादा माणूस पोपटासारख्या गप्पा करत असल्या म्हणून तो संतही होईल. पण त्या साधूची बराबरी तो करणार नाही. म्हणून समुद्र नदी नवे पैजा पाशान मानू नये लिंगा. संत नमती जगा माणसाच्या सारिखे. गोड लागला बाळूबा साऊंड. आता मस्त. एकदा साऊंड वाल्यासाठी टाळ्या वाजवा. फक्त थोडे मॉनिटर वाढवा. आहे अजून द्या. काय गजानन महाराजांच्या कृपेने नंदुभाऊ दररोजच कीर्तन चालू आहे आणि साऊंड सिस्टीम व्यवस्थिशीर असली तर आमचा माल खपते. जर साऊंड व्यवस्थिशीर नसला तर तुम्ही कितीही आवाज द्या, मेथी घ्या मेथी, मेथी घ्या मेथी, लोक म्हणतात आम्हाला आवाजच नाही आला, तुमची भाजी काय खपणार. बोलणाराचा माल खपत असतो पण बोलणं तुमच्यापर्यंत आलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो. बऱ्याच ठिकाणी अशा कर्कश सिस्टीम असतात की असं वाटते बाबा नसतं आलो तर पुरलं असतं, पण काय करावं, धर्म आहे ना आपला, वारकरी संप्रदाय धर्म आहे आपला, गेलं पाहिजे. सगळ्याच ठिकाणी जामून खायला भेटत नाहीत. कधी कधी हिरव्या मिरच्याच्या ठेच्यावर बी भागून घ्यावं लागतं, आहे का नाही. तुम्ही जर म्हणसाल महाराज दररोजच गुलाबजाम, कालाजाम, बासुंदी, श्रीखंड पाहिजे म्हणतात, मस्त महाराज हुशार आहे हा, याचं लक्ष सगळं खायावरच आहे. एखाद्या बारीने ठेचाही खाल्ला पाहिजे, तोही खुरसणी मिरचीचा. पण संत गजानन महाराज सेवा समिती आयोजित चिखलीच्या वतीने आपल्या सर्वांना लाजवेल असा श्रींचा प्रगट महोत्सव आपण साजरा करतो. त्यामध्ये सकाळपासून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आपण या ठिकाणी केलं. ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी पारायण केलं. श्री हरिभक्ती पारायण आपले भुसारी महाराज मलगीकर यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी पारायण केलं. बघा, महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे, महाराष्ट्र भूमी साधूची आहे. म्हणून या कष्टकरी कलियुगामध्ये एक असं राज्य तयार झालेलं आहे आणि त्या राज्यामध्ये आपण राहतो. हे सगळ्या प्रापंचिक लोकांसाठी, महाराष्ट्रीयन लोकांसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. बघा ना तुम्ही, जर आपण दुसऱ्या राज्यामध्ये गेलो असतो तर मला असं वाटते दुसऱ्या राज्यातून शेगावला जाता आलं असतं. आपण भाग्यवान आहे की आपल्या पायथ्याशी, आपल्या उस्त्याशी श्री आहेत, महाराज आहेत. असं थोडं इकडे कर बडू त्या. म्हणून काही भक्त लोक पंढरपूरला जाण्याची अपेक्षा करतात, पण जाण्याची इच्छा असते पण जाण्याची सोय नसते. कारण पंढरपूरला जायचं म्हटलं म्हणजे 1000-1500 रुपये सहजासहजी पाहिजे एकीकडचं भाडं, आणि तितका बजेट आपल्याकडे नसते. मग काही लोक कल्पना करतात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला मला जायचं आहे पण माझा बजेट नाही. पण त्याचा विचार बदलतो. बापूंना काळेना गजानन महाराजांनी विठ्ठल दर्शन दिलं होतं. भास्कर पाटील यांना समाधी देण्याच्या अगोदर सगळेच्या सगळे बंकटलाल अग्रवाल, बापूना काळे ही सगळी मंडळी पंढरपूरला आषाढीच्या वारी करता गेली होती. नीट आहे का? बापूना काळे, बंकटलाल अग्रवाल आणि श्री गजानन महाराज आषाढीची वारी करण्याकरता पंढरपूरला पांडुरंगाच्या यात्रेत गेले होते. आणि तिथे समर्थ योगीराज गजानन महाराजांना स्वप्नात अनुग्रह झाला. महाराजांनी विचार केला की मला समाधी पंढरपूरला घ्यायची आहे. पण पंढरीचा पांडुरंग परमात्मा गजानन महाराजांच्या स्वप्नामध्ये येऊन महाराजांना सांगितलं, महाराज तुमची जागा तिथे नव्हे तर तुमची जागा शेगावला आहे, शेगावला. महाराजांनी विचार केला. महाराजांनी जेवढी मांदियाळी सोबत नेली होती, जेवढे लोक महाराजांच्या सोबत पंढरपूरला दर्शनाकरता गेले होते, सगळेच्या सगळे परत आले. बंकटलालही महाराजांच्या सोबत परत आले. अशी अनेक मंडळी महाराजांच्या सोबत गेली होती. पण सगळ्यांनी पांडुरंगाचं दर्शन महाराजांच्या समवेत केलं होतं. पण ज्यांचं दर्शन त्या ठिकाणी शिल्लक राहिलं होतं ते होते बापूना काळे. काही लोकांना कोण्या गोष्टीचा अहंकार असतो. आपण अजून आपल्या देहाचा विचारच केला नाही. माझ्या मामावल्यांनो, कधीतरी या देहाचा विचार आपण केला पाहिजे की हा देह मिळाला, हा सहजासहजी मिळाला असेल का? आपण याचं फाउंडेशन दररोज शुद्ध ठेवतो, तो भाग वेगळा आहे.
आपण दररोज या देहाची या शरीराची स्वच्छता ठेवतो तोही भाग वेगळा आहे. आपण दररोज याच्यावर मेकअप चढवतो तोही भाग वेगळा आहे. पण कधी काळी आपण याचा विचार केला का की हा अमूल्य किमतीचा देह आपल्याला भगवंतांनी दिला, हा नुसतं तथास्तु म्हटलं म्हणजे या कष्टकरी कलियुगात आला नाही. याचा कधीतरी पाठीमागचा विचार केला पाहिजे. आणि पाठीमागचा विचार केल्यानंतर जे संबोधित तुम्हाला करत असतात ना संत महात्मे, त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन कधी काळी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. वासुदेव आंधळे पांगडे नाट हे तुम्हाला शिकवण देतात. 84 लक्ष योनी फिरत 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 हा नरदेह तुम्हाला मिळाला. तो स्त्रीचा देह असू द्या किंवा पुरुषाचा देह असू द्या, प्रत्येकाला 84 लक्ष योनी फिरत 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 तेव्हा लागे वारा मनुष्य जन्मा. तेव्हा कुठं दुर्मिळ असणारा नरदेह माणसाला स्त्रीला प्राप्त झाला. म्हणून सज्जनांनो, याचं फाउंडेशन करण्याकरता नाही, कधी काळी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. माझ्या पांडुरंगानं जर मला घोड्याचे पाय बसवले असते तर, माझ्या पांडुरंगाने मला सशासारखे कान बसवले असते तर, माझ्या पांडुरंगाने मला कुत्र्यासारखे हात दिले असते तर. बघा, जग फार मोठं आहे, हे विश्व सुद्धा फार मोठं आहे, पण देवाची करणी नारळाच्या आत पाणी. हातही तुमचे सारखे आहेत, पायही तुमचे सारखे आहेत, कान नाक डोळे सुद्धा तुमचे सारखे आहेत, पण तुमचा चेहरा एकाचा एका सारखा नाही. का आहे कोणाचा? शरीर सारखा आहे, हात पाय कान नाक डोळे घसा तोंड सगळे अवयव तुम्हाला सारखे आहेत, पण या जगात एका सारखा एक व्यक्ती दाखवा. तुम्ही म्हणसाल महाराज डबल रोल आहे, हमशकल आहे, असतील ते, पण काही ना काहीतरी फॉल्ट आहे. सारखे जरी दिसायला असले तरी एकाला ऐकू येत नाही, एकाला बोलता येत नाही, काही ना काहीतरी त्रुटी आहेत. मग किती उपकार असले पाहिजे या देवाचे. म्हणून या देवाने आपल्याला अमूल्य किमतीचा नरदेह दिला. आणि जर एकासारखं एक दिलं असतं तर तुम्हाला तुमच्या नावानं ओळखता आलं नसतं. तुम्हाला तुमच्या परिवारातल्या लोकांनी तुमच्या पाठीमागे नंबर प्लेट लावली असती, विठाला विठाला विठाला. तुमच्या पाठीमागे नंबर प्लेट लावली असती. विकू कमी का? म्हणून आज आपण आपल्या नावानं, आपल्या वडिलाच्या नावानं, आपल्या सरनेमानं आपल्याला ओळखलं जातं. पण एकासारखे एक जर सगळे दिसायला असले असते ना तर लावा लागलं असतं. विचारलं असतं तुम्हाला, का हो हे कोण आहेत? सांगितलं असतं हा आमचा जवई आहे. जवई? अरे वा, जवई आहे तुमचा? हो. जवयाचा नंबर काय सांगता आलं असलं तुम्हाला, तुम्ही सांगितलं असतं लोकांना आमचे जवई आहेत आणि आमच्या जवयाचा नंबर आहे 420. 420 नंबरचे जवई. वा वा वा, 420 जवई नंबर 420. काका नंबर 421. म्हणून तुमच्या नावानं तुम्हाला ओळखलं नसतं, तुमच्या नंबरानं तुम्हाला ओळखलं असतं. नंबरानं ओळखण्याची पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून भगवंतांनी हा सुंदर नरदेह तुम्हाला दिला. पण हा दिला कसा करता याचा विचार कधी केला आपण? खाओ पिओ पेटकू, पैसे देऊ सेटकू. पोटानं पोटभर खायचं, टचून जेवायचं, सट्ट झोपायचं, याच्याकरता दिलाय का? देवे दिला देह भजना गुमटा, देवे दिला देह भजना गुमटा, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा. काय म्हणतात तुकोबा? तुकोबा म्हणतात हा देवे दिला देह भजना गोमटा. आपण त्याचा अर्थ उलटा केला माझ्या राजांनो.
आपण त्याचा अर्थ उलटा असा केला, देवे दिला देह भोजना उमट. बघा ना तुम्ही, खाण्यासाठी 360 असतात, खाण्यासाठी 360 असतात, और कीर्तन सुनने को सब सपाट असतात. हा, खाण्यासाठी पंक्तीत मावत नाही, इकडे बुंदी आणा, तिकडे जिलेबी आणा, तिकडे भाजी नाही आली, कोपऱ्यातून आवाज येते, हो पाणी इकडे आण. उभे अशात कधी कीर्तनात दिसत नाही. मी कोणाचं मन दुखेल असं बोलतो असं नाही, पण ज्याचं काम आपण नीट करतो ना, ज्याचं मीठ आपण खाल्लं त्याचं काम शेवटपर्यंत नीट केलं पाहिजे. आणि आम्ही तरी सद्गुरू संत योगीराज गजानन महाराज, आमच्या गजानन महाराजशी कधी वाईट होत नाही, कारण आम्हाला बाबांचे अनेक चमत्कार आहेत. लाख रुपये जरी आम्हाला बाहेर भेटले तरी आम्ही संत गजानन महाराज सेवा समिती चिखलीचा कार्यक्रम सोडून कुठे जाऊ शकत नाही. याचं कारण काय, बऱ्याचदा आम्ही जाण्याचा प्रयत्नही केला, पण आमच्या माऊलीनं आम्हाला ती घडवली. एकदा मी प्रगट दिन सोडून मराठवाड्यात गेलो, नंदूभाऊ. मराठवाडा म्हणजे काही लय दूर नाही. आणि कशा करता गेलो गजूभाऊ, 2-4 हजार शिल्लक भेटतात म्हणून गेलो. आता सगळेच पैशाच्या मागे जातात, लोक देतातही. ज्या गावात कीर्तन केलं जाताना व्यवस्थिशीर त्याच रस्त्यानं गेलो, पण कीर्तन झाल्यानंतर वापस निघलो तर ज्या रस्त्यानं मी आत प्रवेश केला त्या रस्त्यानं मी शेवट सकाळी 5 वाजेपर्यंत सुद्धा रोडवर नाही आलो. भटकत होतो. हा चमत्कार आहे. बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आले की प्रगट दिनाच्या वेळेस आम्ही कार्यक्रमाला चाट मारून बाबाच्या दुसरीकडे गेलो, कधीतरी गाडी पंक्चर झाली, काही ना काहीतरी विघ्न आलं, नव्या कोऱ्या गाड्या बंद पडतात. एवढी मोठी रेल्वे बंद पडली, बाबांना आपली मोटरसायकल कुठं, विठाला विठाला विठाला. हा, म्हणून ज्या ज्या लोकांनी संतांना ओळखलं, ज्या ज्या लोकांनी साधूचा महिमा जाणला, त्यांची प्रचिती ज्या ज्या लोकांनी जाणली, नारदाच्या गादीवर सांगतो, महाराजांनी त्याची झोडी कधी खाली नाही ठेवली. देतात ते. आपण समाजाला नेहमी सांगत असतो, माझ्या राजांनो, संत महात्मे तुम्हाला काय धन द्रव्य सोनं चांदी माणिक मोती देतात का? अरे त्या गोष्टीचा तर त्यांना राग आहे, धिक्कार आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं शक्य आहे? जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यायचे. महाराजांचं कीर्तन राजांना खूप आवडायचं. रडू नका देऊ. खूप आवडायचं महाराजांना कीर्तन. शिवाजी महाराजांना आवडायचं बरं कीर्तन. तुम्ही म्हणसाल महाराज हे कसं शक्य आहे? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु तुकोबा होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ जिजाऊबाई साहेबांच्या उदरामध्ये 7 महिन्याचा होता. बाहेर नाही त्याला थोडं बाहेर नाही. विठाला 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 विठाला. जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 7 महिन्याचा गर्भ होता. आणि 7 महिन्याचा गर्भ उदरामध्ये असताना महिला मंडळी चर्चा करायची, आऊसाहेबांना ज्या वेळेस डोहाळे लागले त्यावेळेस विचारण्यात आलं, आऊसाहेब तुम्हाला काय करा वाटतं? आऊसाहेबांनी सांगितलं, मला नाही का घोड्यावर बसून तलवार फिरवा वाटते. आता ते डोहाळे वेगळे ना आपले डोहाळे वेगळे. हा, घोड्यावर बसून तलवार चालवावी वाटते. आणि राजे शिवाजी महाराज आईच्या उदरामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचली जिजाऊमा साहेबांनी. महाभारताच्या पराक्रमी कथा गप्पा ऐकल्या माझ्या जिजाऊ साहेबांनी. श्रीमद भगवद्गीता ऐकली, धर्मनीतीच्या गप्पा ऐकल्या, कूटनीतीच्या गप्पा श्रवण केल्या. ते संस्कार गर्भावर पडले आणि स्वराज्याची स्थापना करणारा एक प्रज्वलित असणारा वक्ता योद्धा या जगाला देऊन गेली ती माऊली. म्हणून ज्यावेळेस समाजातल्या महिलांनी विचारलं, आऊसाहेब तुम्हाला कसे डोहाळे लागतात, त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलंय, मला घोड्यावर बसा वाटते आणि घोड्यावर बसून तलवार चालावी वाटते. अजून काय वाटते आऊसाहेब तुम्हाला? मला काही नाही वाटत, पण या मुघलांच्या हुकुमशाहीमध्ये चालू असलेली दादागिरी, डेरिंगबाजी ही कमी झाली पाहिजे. म्हणून आऊसाहेब तुमचा काय इच्छा आहे? माझ्या कुशीतून जन्माला आलेल्या बाळाला मी एकच सांगेल की त्या दिल्लीच्या तख्त्यावरती भगवा झेंडा फडकला पाहिजे. फडकला पाहिजे. दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये असताना ह्या गप्पा चालू होत्या. अजून बाळ जन्माला यायचं राहिलं. आपल्या माऊलीला जर विचारलं तुम्हाला काय करा वाटते, ती म्हणते मला भजे खा वाटतात, भजी. हे केले विचारलं तुम्हाला मला बोरच खावतात, बोर बोर. हे असे डोळे आहेत का आपले? आपल्या उदरामध्ये बाळ असल्यानंतर आपण 4 दिवस सासूचे पाहतो, टीव्ही चालू असते, 4 दिवस सासऱ्याचे पाहतो. अरे बाबा, संतान जर बलाढ्य जन्माला यावी असं तुम्हाला वाटत असेल, बाळ उदरामध्ये असताना विनंती असेल माझी तुम्हाला माऊल्यांनो, आपल्या उदरामध्ये जर बाळ असेल, तो मुलीचा गर्भ असो किंवा मुलाचा गर्भ असो, त्याला योग्य दशा दाखवण्याकरता तुम्ही सुरुवातपासून तुमची दशा बदलली पाहिजे. बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही खा ना भजे, तुम्हाला कोण नाही म्हटलं? आम्ही नाही म्हटलं म्हणून काय तुम्ही बंद करणार आहे का? नाही. पण गर्भाचे संस्कार हे शेवटच्या टोकापर्यंत नेऊन टेकवत असतात. कारण मरेंगे पण झुकेंगे नाही असं आश्वासन देणारी ही मराठ्याची जात होती, सहजासहजी तयार झाली नाही. म्हणून घोड्यावर बसून मला तलवार चालवावी वाटते आणि दिल्लीच्या तख्तावर तो हिरवा झेंडा काढून तिथं भगवा झेंडा फडकावा वाटतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, सगळ्या स्वराज्यात आनंदी आनंद झाला. सांगेल मी तुम्हाला, ऐका. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझे जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. मुघलांच्या जबड्यामध्ये हात घालून त्यांची जीभ बाहेर काढण्याची ताकद, योग्यता छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. त्याच्या पाठीमागे जर ताकद कोणाची असेल तर ती आऊसाहेब जिजाऊंची. म्हणून बाळ, गर्भ हा बाळाचा असो किंवा मुलीचा असो, संस्कार योग्य असले पाहिजे. त्या संस्कारापासून पुढील भविष्यामध्ये पिढी निर्माण होत असते. म्हणून जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर त्यांनी चारित्र्य जपलं. पुढे भविष्यामध्ये महाराज हळूहळू खेळू लागले, रांगू लागले, चालू लागले, मोठे होऊ लागले. महाराजांना शूरवीर विद्यांच्या पराक्रमी गप्पेचे धडे त्यांच्या कानावर देऊ लागले. तलवार कशी चालवली पाहिजे, कुस्ती कशी खेळली पाहिजे, कैद्यांना मारलं कसं पाहिजे, हे सगळे धडे जिजाऊ साहेबांनी त्यांना दिले. म्हणून आज सुरुवात पासून चारित्र्य जपत गेले. म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहानपणापासून चारित्र्य जपलं, म्हणून इतिहासात त्यांचं चरित्र तयार झालं. चारित्र्य लहानपणापासून जपलं म्हणून इतिहासात चरित्र झालं. आजही चरित्र सांगा वाटते, आजही चरित्र आपण गातो, म्हणतो. अलीकडे घे जरा, 100 केप सांगितलं, विठाला विठाला विठाला. म्हणून आपण सुद्धा तसं जपलं पाहिजे, आपण सुद्धा तसं केलं पाहिजे. घोड्यावर बसून तलवार चालाय वाटते एवढ्यावर थांबल्या नाही जिजाऊ साहेब. राज, आमची इच्छा आहे
की दिल्लीच्या तख्तावर सुद्धा हिरवा काढून तिथं भगवा लहरला पाहिजे. त्या राजधानीवरती भगवा निशाण आहे. त्या राजधानीवरती भगवा निशाण आहे. भगवा निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान 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 आहे. राजधानीवरती या राजधानीवरती भगवा निशाण आहे. भगवा निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान 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 आहे. यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. म्हणून काही कालांतरानं तो काढला तो झेंडा आणि तिथं भगवा लहरतो, आजही लहरतो. म्हणून ही प्रजा सुद्धा आपल्याकडे आली पाहिजे आणि प्रजेचं कधी काळी राजानं ऐकलं पाहिजे, राजेने सुद्धा प्रजेचं ऐकलं पाहिजे. प्रजेनं राजाचं आणि राजेनं प्रजेचं दोघांनी मिळून स्वराज्य निर्माण करायचं आहे. हे स्वराज्य निर्माण करावं म्हणजे स्वराज्य निर्माण झालं पाहिजे ही श्रींची इच्छा असं आपण म्हणतो. पण केव्हापासून हा देह तुम्हाला मिळाला माझ्या राजानो, या देहाची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आपण पाहतोय, पाहिलं, मी अभंगही तुम्हाला सांगणारच आहे आणि जास्त वेळ काही मी तुमचा घेणार नाही, कारण आमच्यासाठी कीर्तनं दररोजच आहेत. दररोजच कीर्तन आहेत. आता उद्या तर 2 कार्यक्रम आहेत. लगेच गाडी पळवा लागते लोणार सरोवर चंदभाऊ. परवा दिवशी लगेच अकोला जिल्हा पातूर. दररोज आहेत. 28 मार्चपर्यंत कॅलेंडर खाली नाही. अनोळखी ठिकाणी जास्त तारखा झाल्या. बोलावतात लोक, प्रेम करतात. फुकट बोलावत नाहीत बरं, पैसे बी देतात. तेव्हा कसे हसले, सगळेच हसतात. पैसा म्हटलं की लगेच खी 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 खी. आणि ते दिले पाहिजे, जास्त दिले पाहिजे, मोठं पाकिट दिलं पाहिजे. तुम्हाला नाही वाटत का शांबा पुढे गेले पाहिजे म्हणून? किती लोक मोटरसायकलवर फिरायला लावता. विठाला विठाला विठाला. एक विनोद म्हणून बोललो बरं, असं काही वाईट नका वाटू. स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचं ही श्रींची इच्छा आहे, पण त्याच्यासाठी तुमची सुद्धा मदत पाहिजे. म्हणून 18 प्रगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून त्याही लोकांचं